मुलींनो, आज आपण मराठी या विषयामधील व्याकरण हा भाग अभ्यासणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा, पान नंबर 8 वर दिलेला आहे पडघमरती टिपरी पडलीच्या, त्याच्यानंतर वाचा म्हणून दिलेला आहे बघा। तर हे काय आहे हे तुम्हाला थोड्या थोडा समजेल। आपण त्या अगोदर मला एक सांगा बरं, हे काय दिसते का तुम्हाला? तर तुम्हाला काय आहे? हा काय आहे? पेपर आहे। पेपर मध्ये जे हे काळे पांढरे बॉक्स दिसायले ते त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? त्याला काय म्हणायचं? शब्दकोळे। आता हे कोणत्या पेपर मध्ये? हे लोकमतचा पेपर आहे। हा कोणता पेपर आहे? लोकमतचा। तर तुम्हाला असे शब्दकोळे इंग्रजीच्या पण न्यूज पेपर मध्ये तुम्हाला भेटतील, पुण्यनगरीच्या भेटतील, मुंबई जोफेर या पेपर मध्ये सुद्धा मिळतात। म्हणजे हल्ली सर्वच पेपर मध्ये, न्यूज पेपर मध्ये, जवळपास सर्व पेपर मध्ये हे शब्दकोळे तुम्हाला सोडवण्यास मदत होते। मग ह्या शब्दकोड्यांमध्ये काय असतंय, कसं असतंय ते तुम्हाला छोटासा नमूद पाठ्यपुस्तकात दिलेला आहे, आपण तो सोडवायचाच आहे। आपल्याला आज शब्दकोडी शिकायचंय। काय शिकायचंय? शब्दकोडी। मग हे शब्दकोडे कसं सोडवतात ते तुम्हाला मी शिकवणार आहे। काय शिकवायचं आपल्याला? शब्दकोडे। शब्दकोडे तुम्हाला कसं सोडवतात ते पाहायचं। आता ह्याला सोडतोय बघा, तिथं लिहिलंय आडव्या शब्दांनी, उभ्या शब्दांनी तर नंबर पण टाकलेला आहे, हो की नाही? तर तुम्ही असं जर सोडवत गेला तर तुमची शब्द संपत्ती वाढते, शब्दांचा साठा जास्त होतो। त्यामुळे आपल्याला एका शब्दाला किती जास्त शब्द आहेत, समानार्थी शब्द म्हणा, विरुद्धार्थी शब्द म्हणा, हे तुम्हाला माहिती होतं। त्याचे पर्यायी शब्द कोणकोणते आहेत ते आपल्याला समजून येत असतात बघा। हे अशा पेपर मध्ये तुम्हाला शब्दकोडे सोडवायचं आहे। आता बघा आपण पुस्तकातलं सोडवूया अगोदर। आता बघा इथं काय लिहिलेलं आहे, 1 2 3 4 5 नंबरवर टाकलेला आहे आणि इथं पण 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 1 नंबरचा आपल्याला 1 नंबर मध्ये सोडवायचा आहे, 2 नंबरचा 2 नंबरला सोडवायचं आहे, 3 नंबरचा 3 नंबरला, असं या क्रमांकानुसार आपल्याला सोडवायचं आहे। आता पहिला काय आहे, कोण वाचतंय? हात वर करायचं फक्त। हा उठ सायली देणे 5 मित्रा प्राणी। कोण असतो बघ मित्रा प्राणी? कोण सांगते मला? करायचा कोण सांगते? सांगड दे। मित्रा प्राणी कोण? ससा। स पासून सुरू होणारा शब्द पाहिजे आपल्याला, म्हणून ससा। मित्रा प्राणी कोणता आहे? ससा। त्यानंतर बघा दुसरा कोण वाचतंय? हा उठ मामा नेता। हा किती अक्षरी आहे हे? आता 3 अक्षरी आहे। किती अक्षरी आहे? 1 2 3। आता रस्ता या शब्दाला दुसरा शब्द कोणता आहे? सडक। सडक। फक्त हात वर करायचा। चला तिसरं कोण सांगतंय? समृद्धी उठ। किती अक्षरी आहे हे? 6 पासून सुरू होणार, काय म्हणतात बरं त्याला? सर्व। सगळ्यांनाच माहिती आहे सर्वात उन्हाळ्यामध्ये पितात ते सर्व। छान। आता 4 नंबरचा चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य, म्हणजे आपण लग्नामध्ये वगैरे वाजवलं जातात ते वाद्य चौघडा। त्याच्यासोबत एक आणखीन एक वाद्य असतं, ते तोंडाने स पासून चालू होतं बघा। समय नाही, सनई। छान, सगळ्याच मुली नाही गेले सनई। आता हात वर करायचा। उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द। उत्सव म्हणजे काय? त्याला कोणता शब्द आहे? उठ हाके। सण। कोणता? सण। हे बघा शब्दकोडे सॉल्व झाले की आपला, सोडवलं की नाही आपण? पहिला शब्द कोणता? मित्रा प्राण्याला, मित्रा प्राणी कोण आहे? रस्ता या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे दुसरा शब्द। पर्यायी शब्द म्हणजे दुसरा शब्द कोणता?
रिक्त असतं. त्यानंतर चौघडा या वाद्याबरोबर येणारे दुसरे वाद्य कोणते आहे? सनाई. आणि उत्सव या अर्थाचा दुसरा शब्द कोणता आहे? सण आहे. आता हे अशा पद्धतीचे शब्द तुम्ही असं कुठे तुमच्या घरी जर न्यूज पेपर येत असेल किंवा रद्दीमध्ये वगैरे असतात अशातले शब्द कोणी शोधायचं आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे लहान मुलांना सोडवण्याचे कोड सुद्धा पेपरमध्ये काही येत असतात. ते शोधायचं कोणत्या पेपरमध्ये लहान मुलांना सोडवण्याचे कोड येते ते शोधायचं आणि सोडवायचं. कळालं तुम्हाला हा उपक्रम? म्हणजे खूप सोपे. ह्याच्यामुळे आपला शब्दसाठा खूप वाढत असतो. समजला? धन्यवाद.